सदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञाने श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय। जेविले ते संत मागे उष्टावळी, अवघ्या पत्रावळी करुणी झाडा। सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा, पासोनी सकळा अवघ्या दुरी। परे परते माझ न लगे सांगावे, हे तो बरे देवे शिकविले। दुसऱ्या ते आम्ही नाही आतळत, जाणूनी संकेत उभासे। येथे काही कोणी न धरावी, शंका मज चाड एका भोजनाची। लाचावला तुका मारी तसे, झड पुरविले कोड नारायणे। सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा, पासोनी सकळा अवघ्या दुरी। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपली स्थिती प्रतिपादन करतात। तुकोबारांना कोणी विचारलं, महाराज काय चाललंय सध्या तुमचं, काय करताय तुम्ही, कसे आहात, काय करताय, या प्रश्नाचं उत्तर तुकोबारायांनी या अभंगाच्या प्रथम चरणात दिलेलं आहे। तुकोबाराय म्हणतात, काय नाही, बस उष्ट मागतो, उष्टावळी मागे। उष्ट्याची अपेक्षा करतो, उष्ट मागतो। कोणाला उष्ट मागता, कोणाचं उष्ट मागता, का उष्ट मागता, उष्ट मागणं उष्ट खाणं योग्य आहे का, असं उष्टावळी मागे याच्यावर अनेक काय येतात, संशय येतात, शंका येतात। तेव्हा तुकोबारांना विचारलं, म्हटलं तुम्ही उष्ट मागता, कोणाचं उष्ट मागता? संत जेविले त्या अवघ्या पत्रावळी झाडा करोनी उष्टावळी मागे। संतांची जेवण झाल्यानंतर त्यांची जी पात्र आहेत, ज्या पात्रामध्ये त्यांनी जेवण केलं, त्या सगळ्या पात्रावळी झाडून जे उष्ट निघलंय, त्या उष्ट्याची मी काय करतोय, अपेक्षा करतोय, ते उष्ट मागतोय। अर्थात संतांचं उष्ट मागतात। पण कोणाला मागता? मागणारे तुम्ही आहात। मागण्याचा विषय उष्ट आहे, त्यांचं उष्ट आहे ते कोण आहेत? संत आहेत। संताला नाही मागितलेलं, संताचं मागितलेलं आहे, संतांना नाही मागितलं। मग कोणाला मागत आहात? तर त्याचं स्पष्ट या पहिल्या चरणात तर नाही, पण शेवटच्या चरणावरून आपल्याला त्याचं उत्तर घ्यावं लागेल। शेवटचं चरण असं आहे की पुरविले कोड नारायणे, नारायणे कोड पुरविले। नारायणाने उष्ट्याची माझी अपेक्षा हे पूर्ण केलेली आहे। अर्थात मग तुकोबाराय जे मागतात तेही कोणाकडे मागतात? नारायणाकडे मागतात। तेव्हा जेविले ते संत मागे उष्टावळी, अवघ्या पत्रावळी करोनी झाडा। तुकोबाराय म्हणतात की संतांनी जेवण केल्यानंतर त्यांच्या पात्रावर जे राहिलेलं आहे, तर त्या उष्टावळीची मी अपेक्षा करतोय। पण का हो तुकोबाराय, उष्ट कसं काय मागतात? उष्ट खाणं चांगलं आहे का? उष्ट खावं का?
धर्मशास्त्राप्रमाणे भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे, उष्ट अन्न हे तमोगुणी अन्न मानलेलं आहे. उच्चिष्टमपि च मेध्यम भोजन तामस प्रियम. तामस माणसाला आवडणाऱ्या आहाराची मीमांसा करत असताना उष्ट्याचा त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. म्हणजेच उष्ट खाणं हे काय आहे, तामसी अशा प्रकारचं आहे. आणि कल्याण इच्छू व्यक्तींनी तमोगुणाचा रजोगुणाचा संबंध ठेवू नये, कटाक्षाने टाळला पाहिजे. मोक्षाला सहकार्य करणारा गुण हा फक्त कोणता आहे, सत्व गुण आहे. म्हणून सात्विक आहार सेवन करावा, सात्विक लोकांची संगती धरावी, सात्विक वाचन करावं, सात्विक दृश्य पाहावी, सात्विक सगळ्या वस्तूमध्ये हे 3 प्रकार आहेतच. न तदस्ति पृथिव्यं वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः. 3 गुणांनी रहित अशा प्रकारची वस्तू जगात नाही. जगात म्हणजे सगळ्या जगामध्ये ज्या वस्तू आहेत, जे प्राणी आहेत, हे सगळे त्रिगुणापासून तयार झालेले आहेत. नवोनी गुणाचे. सृष्टीची रचना रचायचे नाहीची गा, म्हणजे गुणाचं नाही सृष्टीच्या रचनेमध्ये आलेलं आहे. अशी जगात काय नाही, वस्तूच अशा प्रकारची. घोंगडी आहे आणि त्याच्यामध्ये मेंढराचे केस नाहीत, लोकर नाही, असं कधी असूच शकत नाही. कापड आहे आणि त्याच्यात तंतू नाही. तसं वस्तू आहे आणि गुण नाहीत. म्हणून प्रत्येक वस्तूमध्ये हे त्यामध्ये ज्याला आपलं चांगलं व्हावं असं वाटतं त्यांनी डोळस नजरेने त्याच्यातला सात्विक भाग कोणता आहे, राजस भाग कोणता आहे आणि तामस भाग कोणता आहे हे पाहून सत्वगुणाचा आश्रय करावा, सत्वगुणाचा पदर अशा प्रकारचा धरावा. आहारामध्येही हे 3 प्रकार आहेतच. स्वभावाने सात्विक राजस तामस आहार असतो. कधी निमित्ताने सात्विक आहार पण राजस तामस होऊ शकतो. कधी आश्रयानेही सात्विक राजस आणि तामस अशा प्रकारचे प्रकार पडतात. तर त्यामध्ये आहार सात्विक आहे, पण जर उष्ट असेल तर सात्विक आहार सुद्धा कसा होतो, तामस होतो. उष्टत्व या गुणाने त्याला तमोगुणत्व प्राप्त होतं. कधी स्वभाव गुणाने तमोगुणत्व प्राप्त होतं, कधी निमित्त या गुणानेही त्याला काय होतं, तमोगुणत्व अशा प्रकारचं प्राप्त होत असतं. तर हा सगळा डोळसपणाने विचार करून सूक्ष्मच आहे. आपण फार दुर्लक्ष करतो म्हणा, चांगलं नाही दुर्लक्ष करणं, सूक्ष्म आहे. आणि त्याच्यामुळेच मग इतके दिवसही साधनेत जाऊ नये. आपल्या अनुभवात या गोष्टी येत नाही. त्याचं कारण हे खूप मोठ्या मोठ्या चुका करतो आपण. मोठा हौद बांधलाय, 5ची मोटर सोडली, पण तो गळतोय का नाही हे पाहिलंच नाही. खाली 10चं पाणी जाईल एवढी छिद्र पडलेली आहेत. काय करेल मोटर, 5ची मोटर, रोज कीर्तन चालू आहे, चांगली गोष्ट आहे, करावी. पण जर दोष न टाळता ते काय सात्विक कर्म केलं तर ते कर्म पुण्य शिल्लकच राहू देत नाही.
त्यामुळं प्रामाणिकपणे जर आपलं चांगलं व्हावं, आता ज्याने आपल्याला चांगलं व्हावं वाटतच नाही, मजा करावी ज्याला वाटते, त्याचा हा विषयच नाही, परमार्थ हा विषयच त्याचा नाही. पण ज्याला खरंच जन्म मरणाचा कंटाळा आलेला आहे, दुःख नको आहे असं वाटतं, त्यांनी सावधच राहावं लागतं. तो का म्हणे, घडीने साधावे त्रिगुणाची गोवी उगवणी, क्षणोक्षणा सांभाळितो साक्षी होतो आपला. कशा करता ही सगळी मीमांसा आपण केली? तर उष्ट आहार हा तामस आहारामध्ये मोडला जातो. आणि मग अशा उष्ट्याची अपेक्षा तुकोबरे सारख्याने करावी. तुकोबरेंच्यावर स्वतःचीच जबाबदारी असं नाही. तुकोबऱ्यांच्याकडे पाहून वाटचाल करणारे समाजामध्ये अनेक माणसं आहेत, आणि ज्यांच्याकडे पाहून वाटचाल समाजामध्ये बाकीची माणसं करतात त्यांच्यावर डबल जबाबदारी पडते, डबल. आपण केलं आपल्यालाच असेल तर मग काही अडचण नाही, फक्त आपलीच जबाबदारी आहे. पण आपण केलेल्याला धर्म मानून, रस्ता मानून जर मागचे चालणारे असतील तर त्याच्यावर आपली आणि समाजाची अशी डबल जबाबदारी येते. त्याने विशेष रीतीनं सावध राहायला पाहिजे. तुकोबरे सारखे आणि उष्ट मागतात आहार. आहाराचा विचाराशी फार मोठा घनिष्ठ संबंध आहे. आहाराचा विचाराशी तुम्ही पहा, सात्विक आहार सेवन करणारे पशु सुद्धा शांत असतात. तामसी आहार सेवन करणाऱ्या पशुपेक्षा सात्विक आहार सेवन करणारे पशु नेहमी काय असतात? शांतच असतात. मुंग्या, त्या मुंग्यामध्ये आहेतच प्रकार, ते राजस तामस माणसातच आहे, माणसातही आहे, कीर्तनकारातही आहे, भजन करणारच आहे, सगळ्यामध्ये हे 3 प्रकार आहेतच. ते मुंग्या, पण त्याच्यामध्ये काही असं काळ्या मुंग्या असतात, सात्विक आहे, बहुतेक वारकरी त्यांनी माळ घातलेली असते, त्या मांसाहार नाही करत. त्या मुंग्या वगैरे असं गोळ म्हणा किंवा अन्न वगैरे खाणाऱ्या त्या मुंग्या तेवढ्या चावत नाहीत जेवढ्या लाल मुंग्या चावतात. मोकार राहतात महाराज, लाल चावत नाही, तोडताच, आगच करते. वाघ घ्या, सिंह घ्या, जेवढेही मांसाहार करणारे प्राणी आहेत त्यांची वृत्ती विचार कसे असतात. मांसाहार करणारी माणसं सुद्धा पहा, जी माणसं मांसाहार असे करतात, तुम्हाला असं वाटतं का की आपल्याच देशात असे दंगले होतात? सगळ्या जगात सगळी तीच बॉम्ब चालू आहे. यांचा आहार अशा प्रकारचा तामसी आहे, त्याचे विचारही काय असतात? तामसी होतात. आणि तामसी विचार असले की कृती तामसी करतात. कृतीला विचार कारणीभूत आहे आणि त्या विचाराला आहार संबंध आहे. आहार ज्ञानोबा म्हणतात, जैसा घेपे आहार धातू तैसाची, आणि धातू ऐसा अंतर भाव पोखे. आहार शुद्ध सत्वशुद्धी ही सत्वशुद्ध स्मृती. तेव्हा सत्वशुद्धी म्हणजे अंतकरणाची शुद्धी ही आहारावर जास्त अवलंबून आहे. आहाराचा विचार करायलाच पाहिजे. मला वारकरी समाजामध्ये ही उणीव नक्कीच आहे, आणि त्यातली त्यात आळंदी पंढरपुरात तर 100% आहे. आम्ही जेवायचं निमंत्रण आलं की जेवायला काय आहे हेच विचारतो, जेवण कशाबद्दल आहे हे विचारलंच नाही. कुणी केलेलं आहे, काय निमित्ताने अशा प्रकारचं केलेलं आहे, ज्यांनी जो पंगत घातलेली आहे त्यांनी किती लोकांचे मुंडके मोडलेले आहेत, किती चोऱ्या केलेल्या आहेत, काय करून अशा प्रकारचं ते आणलेलं आहे. आम्ही कधीच त्याचा विचार करत नाही. गुलाबजाम आहे का, चला मग, सांगितलं नसलं तरी तिथं पंक्तीला जाऊन पाहिल्यावर फोन करतात, जसे याच्या बापाची तिथं हीच आहे, जहागिरी आहे. त्या लोकांनी किती लोकांचं केलेलं आहे, किती लोकांना आमंत्रण दिलेलं आहे.
आपण कोणाला सांगावं का? एवढा विवेक सुद्धा जगाला उपदेश करण्याकरता आलेल्या मंडळीला नसावा. याच्यापेक्षा आणखीन दुर्दैव कोणतं आहे? 100 माणसाचा स्वयंपाक केलाय त्या बिचाऱ्याने, 50च लोक सांगितलेले आहेत, आणि जर तिथं 200 लोक जमा झाली, काय करणार तो आहे त्या वेळेला? सांगितल्याशिवाय किमान जेवणाला कुठेही जाऊ नये. हा लयच आता आपण मरणार आहे, खाल्लं नाही तर मरणार आहे, एवढे असे संकटाची घडी असेल तर अशा वेळेला नियम आपत्काले नियमो नास्ती अशा प्रकारचं एक वाक्य तर ठीक आहे. पण आहे आपली मधुकरी, आपले हक्काचे, आपण मागून आणलेले, पवित्र आहे. आणि मग ती असताना, बोलावलं नसताना सुद्धा कोणीतरी भामटा फोन करतोय, त्यांनी काही बनवलेलं नाही, त्याचा काही संबंध नाही, तोही तिथं खायला गेलेला आहे, आणि तो फोन करतो. महाराज खूप त्रास होतो हा पंक्ती करणाऱ्याला. किमान आपल्याकडून तरी अशा प्रकारचा लोकांना त्रास होऊ नये. सांगितलं असेल मग काय अडचण नाही, पण सांगितलं नसेल आणि कुणीतरी फोन करतंय म्हणून जाणं योग्य नाही, नक्कीच योग्य नाही. कुणी जात असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही सांगा. तुम्ही तर जाऊ नकाच, तुम्ही जात नाही हे मला माहिती आहे, जात असेल तरी जाऊ नका. जिभेचे चोचले असतात. पक्वान्न खाल्लं म्हणजे पुण्य होतं असं नाही, उलट ज्याने घातलेलं आहे त्याचे उपकार होतात आणि आपलं पुण्य त्याला जातं. शरीर निर्वाह करता आपण भोजन करायचंय, जिभेच्या चोचल्या करता नाही भोजन करायचं. तेव्हा जर सांगितलं नसेल तर अशा ठिकाणी जाऊ नये. आणि ते कोणी सांगितलं नसेल तर म्हणजे ज्याची पंगत आहे ज्याच्याकडे त्यांनी सांगितलं, कोणीतरी सांगण्याला काय अर्थ नाहीये. तर आपण काय केलेलं आहे हे पाहतो, कुणी केलेलं आहे हे पाहत नाही. म्हणजे आश्रय दोषाचा आम्ही विचार नाही करत. हे मान्य आहे की बा वारकरी माणसं मांसाहार करत नाहीत, मला नक्की माहिती आहे, अंडे खात नाही वारकरी, त्याच्याबद्दल काही संडे हुआ मंडे नाही कोणी खातो. पण आपण जे खाणार आहे तर ते हा काही अन्न स्वभाव दोषाने युक्त आहेत. मांसाहार असेल, अंडा असेल, कांदा असेल, लसूण असेल, स्वभाव दोषानेच ते काय आहेत? तमोगुण आहेत, तामसी आहेत, ते तर खाऊच नाही. पण सात्विक आहार जरी असला, फळं जरी असली तरीही त्याच्यामध्ये निमित्त दोष असू शकतो, त्याच्यामध्ये आश्रय दोष असू शकतो. टाळलं पाहिजे, हे टाळलं पाहिजे. तर नाविलाज असेल तो भाग वेगळा. मधुकरीवरच ज्याचं जीवन आहे आणि तो काय करणार आहे? मधुकरी आले, त्याच्यात कांदा आला काय, लसूण आला काय, तो काय करणार? त्याला तर ते खावंच लागणार. पण ज्यांना शक्य आहे हे टाळणं, त्याने टाळलं पाहिजे. आणि त्यामध्ये उष्ट आहे म्हणूनच ते तामसी आहे. तेव्हा तमोगुणी आहार उष्ट आहे. आणि तुकोबारे त्याची अपेक्षा करतात, तेही देवाकडे करतात. पुन्हा तुकोबाऱ्यांनी विचारलं काय चाललंय सध्या, काय? तुकोबारे म्हणतात काही नाही, मागणीचा कार्यक्रम चालू आहे आमच्याकडं, भाव वाढवून नाही. काय मागत आहात? तर जेविले ते संत मागे, उष्टावळी अवघ्या पत्रावळी करुणी झाडा. तेव्हा सगळ्या पत्रावळीचा झाडा करून जे संत जेवलेले आहेत त्यांचं जे उष्ट आहे त्यांची मी अपेक्षा करतोय. तेव्हा मग तमोगुणी आहे तर तुकोबारे अशा प्रकारचं उष्ट्याची अपेक्षा कसं करतात, अशी या ठिकाणी शंका येण्याची काय शक्यता आहे. तर याचं उत्तर असं आहे की तुकोबाराय संतांचं उच्चिष्ट मागतायत. जे संतांनी जे सेवन केलेलं आहे ते उच्चिष्ट. तर इथं उष्ट शब्दाचा अर्थ अन्नच असा घ्यायचं काही कारण नाही. अन्नच उष्ट असतं असं नाही. तर जेही ज्यांनी सेवन केलं त्याच्यानंतर ते काय होतं? उष्ट होतं. ज्यांनी जे सेवन केलं, एखादं फुल आहे, एखादं फुल आहे, एखाद्या माणसाने ते बघितलं तरी ते काय झालं? उष्ट झालं. ते सुंगलं तरी अशा प्रकारचं ते उष्ट झालं. त्याचा स्पर्श केला तरीही ते काय झालं? उष्ट झालेलं आहे.
अन्नच उष्ट असतं असं नाही, कुठलीही वस्तू. कारण सेवन करणं हे केवळ मुखानीच होतं असं नाही. सगळी इंद्रिय हे विषयाचं सेवन करणारीच इंद्रिय आहेत. ज्ञानेंद्रियाच्या विषयाचं ज्ञानेंद्रिय सेवन करतात, कर्मेंद्रियाच्या विषयाचं कर्मेंद्रिय अशा प्रकारचं सेवन करतात. त्यामध्ये श्रवणेंद्रियाचा विषय शब्द आहे. मग एखाद्याने एखादा शब्द ऐकला तर तो शब्द उष्ट झाला. म्हणून ज्ञानोबरायांनी सगळं जगत हे व्यासांचं उष्ट खातंय असं म्हटलेलं आहे. महाभारती नाही ते नोहेची लोकितीही, येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्त्रय. व्यासोच्छिष्टम जगत्त्रयम असं संस्कृतमध्येही वाक्य आहे आणि ज्ञानोबरायांची ही ओवी आहे. मग महाभारतात नाही ते तिन्ही लोकात नाही म्हणून सगळं जग उष्ट अशा प्रकारचं खातंय, सगळं व्यासांचं उष्ट आहे असं कसं काय? म्हणजे मग महाभारतात भात महाभारतात आहे, आमटी महाभारतात आहे, कढी महाभारत असं आहे का त्याचा अर्थ? तसं नाही. म्हणजे जेवढे जगात विषय आहेत त्या सगळ्या विषयाचं वर्णन कुठं आलेलं आहे? महाभारतामध्ये आलेलं आहे. जगामध्ये समुद्र किती आहेत, जगामध्ये जंगलं किती आहेत, जगामध्ये पर्वत किती आहेत, जगामध्ये नद्या किती आहेत, असं सगळं वर्णन व्यास महर्षींनी 1.25 लाख श्लोक लिहिलेले. महाराज लांबूनच नमस्कार करावा त्याला. गाथा पारायण करायला जीवावर येतं. ज्ञानेश्वरीचं बरं वाटतं. वारकरी हुशारच असतात. आता निळोबराच्या गाथाचं पारायण करते मग जास्त, कारण ते अभंग कमी आहे. 900 950 अभंग आहे, परदेशी होऊन जात. 1.25 लाख श्लोक तर कोणी वाचावे काय पुन्हा संस्कृत मध्ये. सगळ्या विषयाचं चिंतन केलेलं. त्यामुळं सगळेच विषय त्याच्यात आले असल्यामुळं आता कोणी त्याच्यातला विषय जर सांगत असेल तर पूर्वी तो व्यासाने सांगितलेला असल्यामुळं ते व्यासाचं काय झालं? उष्ट झालं. तेव्हा उष्ट शब्दाचा अर्थ अन्नच असतं असं नाही, तर प्रत्येक विषय उष्ट आहे. तुकोबाराय जे उष्ट मागतात ते कोणाचं उष्ट मागतात? संतांचं उष्ट मागतात. जेविले ते संत, संत जेवले. जे संत जेवले ते मागे संतांनी जे सेवन केलेलं आहे ते मागतात. सामान्यपणे आनंदाचं सेवन सगळे करत असतात. जीव असो वा संत असो, सगळे जे सेवन करतात, खातात, उपभोग घेतात, तो कशाचा? आनंदाचा. त्यामध्ये काही विषयानंदाचं सेवन करतात, काही मोक्षानंदाचं सेवन करतात, काही प्रेमानंदाचं सेवन करतात. सेवन आनंदाचंच केलं जातं. म्हणजे जिलेबी खाता असला तरी जीव सेवन कशाचं करतो? आनंदाचं. जीव जिलेबीचं सेवन नाही करत, पोटा करतात, हे पोटात जाते ती, आणि त्याच्यातला जेवढा आनंदाचा भाग आहे तो फक्त काय करत असतो? जीव घेत असतो. जीव जे स्वीकारतो तो त्याच्यातला आनंद स्वीकारत असतो. जीव आनंदाचा स्वीकार करतो, तर त्या आनंदाचं सेवन सगळे करतात. मग त्याच्यात पुन्हा सेवन करतात असा शब्द आला असल्यामुळं सेवन करता येणारा आनंद त्याचे 2 प्रकार आहे. तिसराही प्रकार आनंदाचा आहे पण त्याच्यात सेवन नाही. एकूण आनंदाचे शास्त्रकाराने 3 प्रकार केलेले आहेत: विषयानंद, मोक्षानंद आणि प्रेमानंद. भक्तिसुखानंद, भक्तिसुख, प्रेमरस, विषयरस, मोक्षरस आणि प्रेमरस. तर त्यामध्ये मोक्षरस, मोक्ष म्हणजेच ब्राह्मी स्थिती, सायुज्य, सच्चिदानंद स्वरूप जे तत्व आहे
त्या तत्वाशी एकरूप होणं याला मोक्ष म्हणतात. त्यामध्ये सेवन नाही, रूपता आहे. आनंदाचं सेवन नाही, आनंद रूपता आहे. सोनं होणं वेगळं आणि सोन्याचे अलंकार धारण करणं वेगळं. मोक्षामध्ये आनंदाचं सेवन नाही, मग आनंद रूपता आहे. अवघी आनंदाची सृष्टी झाली. त्याच्यात सेवन नाही, कारण मोक्ष स्थितीमध्ये द्वैत प्रतीती नसते आणि सेवनाकरता द्वैत लागतं. सेवन करणारा, ज्याचं सेवन करतो तो विषय आणि त्या विषयाचं केलेलं सेवन, यालाच भोक्ता, भोग्य आणि भोग अशा प्रकारची त्रिपुटी म्हणतात. मोक्षात तसं नाही. जैसे पक्षी फळ चुंबीजे तैसे नव्हे. परिते वेगळेपणे भोगीजे, जैसे पक्षी फळ चुंबीजे तैसे नव्हे हे भोगते पणही. भोगत्याने स्वतःला मी भोगणार आहे हा भावही काय झाला पाहिजे. जोपर्यंत तो भाव आहे तोपर्यंत तो आनंद नाही, आणि भाव निघून गेल्यानंतर ती आनंद रूपत आहे. भोग नाही, सेवन नाही. सेवन दोनच आनंदामध्ये, एक विषयानंदामध्ये आणि दुसरा भक्ती प्रेमानंदामध्ये. सेवन या दोन आनंदामध्ये. आता त्यामध्ये तुकोबाराय जे उष्ट मागतात म्हणजे सुखाचं उष्ट मागतात. विषयानंदाचं सेवन करणारे वेगळे गिराईक आहेत आणि भक्त्यानंदाचं सेवन करणारे वेगळे गिराईक. भक्तीच्या आनंदाचं सेवन करणारे विषयाच्या आनंदाचं नाही सेवन करत. विषय ओघणं वेगळं आणि विषयाचा आनंद रस घेणं वेगळं. भक्ती सुखाचं सेवन, महाराज मोक्ष सुखामध्ये गेलेला तो सुद्धा याच्यात येत नाही, तर भक्ती सुखाचं सेवन करणारा तो कशाला. जो अमृतातिथी ठेवी, जो अमृतातिथी ठेवी तो जैसा कांजी न सेवी. अमृताला नाव ठेवणारा ते भातावरचं पाणी कसं काय तो पिणार. हे अमृत फुळूक पाणी असं अमृताला म्हणतोय, तर तो कांजी कशाला सेवन करेल. तैसा स्वसुखानु भवी न भोगी रिद्धी. तेव्हा भक्ती सुखाचं सेवन करणारा विषयाचं म्हणजे विषयाचं सेवन करत नाही. आणि भजन झाल्यावर तिथं जर बिडीचे ठोकळे पडलेले असतील तर हे नालायक भक्ती सुखाचा आनंद नाही सेवन करतात, जरी भजन करत असले ना कीर्तन करत असले तरी. अरेच तो आनंद सेवन करायचा असेल तर पहिल्यांदा याला तिळांजुळी द्यावी लागते. विषयाशी तिळांजुळी देवनी प्रवृत्तीवरी निगड. त्याच्याशिवाय त्या आनंदापर्यंत तो पोहोचूच शकत नाही. भक्ती सुखाचा आनंद. तू का म्हणे सांडी संसाराचा छंद मग परमानंद पावशील. तेव्हा भक्ती सुखाचं. तर संसारी माणसं विषय सुख सेवन करतात, त्रिपुटी असते त्याच्यामध्ये. संसारी माणसं काय करतात, विषय सुखाचं विषय सुखाचं सेवन करतात. ते संसारी असतात, धंदा कोणताही करत असले तरी. विषयाचा जर आनंद घेत असेल तो, तर कपडे कोणते घातलेले आहेत आणि धंदा कोणता करतो याला काही महत्व नाहीये, संसारी आहे तोपर्यंत. आणि भक्ती रसाचं जर सेवन करत असेल तर तो वैष्णव संत आहे, नुसता संतही नाही, वैष्णव संत आहे. तुकोबाराय जे उष्ट मागतात ते संसारी लोकांचं उष्ट नाही मागत, ते कोणाचं उष्ट मागतात. आणि आहाराचा जो रस आहे, आनंद आहे,
तो विषयानंदामध्ये मोडला जातो. आहार रसरूपी विषयच आहे ना. आहारामध्ये काय असतं? रस हा विषय आहे. मग त्याच्यात 6 प्रकार आहेत. षड्रस, गोड, आंबट, तुरट, तिखट, खारट आणि कोणता राहिला अजून? कडू. हे सगळे रस आहेत. पण हे सगळे रस विषयामध्ये मोडतात. आणि संत विषयाचा रस नाही सेवन करत. विषयाचा रस सेवन करत असेल तर तो काय नाही संत. काय खातो आम्ही? काय काय कसं सांगते कैसे लागते नेणोमुखी. शरीराचं पोषण म्हणून ते त्याचा स्वीकारही करत असतील, पण त्याचा रस नाही घेत. जसं गाडीच्या टाकीमध्ये डिझेल पेट्रोल भरलं जातं, ते मध्ये सोडतं, तर ती टाकी काय त्याचा रस घेते का? तसं ह्या टाकीमध्ये ते सोडतात. आपण नुसतं खात नाही, चवीनं खातो. चवी चवी घेऊ ब्रह्मरस आवड. रस घेत असतो तो विषय आहे. भक्ती सुखाचा ज्याला ही लागलेली आहे, कसा येईल महाराज? त्या उपमन्यूची गोष्ट सांगतात. एका ब्राह्मणाचा पोरगा, आणि त्याला दूध खूपच आवडत होता. ते झोपेतून उठलं रे उठलं, तोंड लगेच रडायला सुरुवात करायची. आईने काय काय रे बाळा का रडतो? दूध. उठल्या उठल्या त्याला काय लागायचं? दूध लागायचं. त्यांची परिस्थिती अशी नव्हती की गाय ठेवावी किंवा दूध विकत आणावं. पोरगं तर रोज मागते. मग आता काय करणार आई? तिनं काय करायचं? गव्हाचं पीठ पाण्यात कालवायचं, ते गरम करायचं, थोडंसं गुळ टाकायचं त्याच्यात, आणि दूध म्हणून त्याला ते द्यायचं. ते दूध म्हणून तेच प्यायचं. असली दुधाची त्याला काय माहित नव्हती, चवच माहिती नव्हती. त्याच्यामुळं त्यांनी त्यालाच दूध मानायचं. आणि मोठे झाला तो. त्याची मित्रमंडळ जमली, शाळेत जावं लागला, खेळू लागला. आणि मग कोजागिरी आली आणि एका मित्राने त्याला आपल्याकडे दूध प्यायला नेलं. त्याने म्हणे चालतो का दूध प्यायला आज कोजागिरी? तू म्हणे दूध आहे का? म्हणजे हा. मग मी तर दूध असल्यावर कुठे जातो म्हणे. मला दूधच लागतं. कोणाला कोणतं दूध लागतं मग कोण कुठं जातं हा भाग वेगळा, पण दूध लागतं एवढं खरं. काय हरकत नाही. मग त्यांनी घरी नेला त्याच्या घरचे म्हशीचं दूध. ते अर्धा तास असं उकळून काय केलं, आठवलेलं, त्याच्यामध्ये साखर, बदाम, केशर, पिस्ते वगैरे सगळं टाकून असं घट्ट केलेलं दूध. बरंच त्याने ते तोंडाला लावलं. ते म्हणे का रे हे काय आहे? आता म्हणे दूध आहे. म्हणजे हे दूध आहे का? हा. आणि ते म्हणे तुम्ही कोणत्या गव्हाचं पीठ वापरलं याला? त्याला म्हणजे गव्हाच्या पिठाचं दूध हेच माहिती होतं. त्याला गाई म्हशीचं दूध माहितीच नाही. बऱ्याच सिटीमध्ये सुद्धा आहे ना, ती पोरं आहे ना, त्यांना जर विचारलं ना, दूध कोण देतं? ते म्हणे भैया देतो. गाई दूध देतात म्हणजे त्याला काही माहितीच नाही, कारण जेव्हा जेव्हा दूध त्यांच्याकडे येतं त्यावेळेला त्या दूध वाटप करणाऱ्याकडूनच येतं. मग त्याच्या लक्षात आलं. याचा अर्थ असा आहे की मला आईने आतापर्यंत काय केलं? फसवलं. दुसऱ्या दिवशी आई दूध लगेच कालवायला. तो म्हणला बस झालं, आतापर्यंत तू फसवलं, कारण आतापर्यंत मला असली दूध माहीतच नव्हतं, त्याची चवच माहिती. मी काल माझ्या मित्राकडे दूध घेतलेलं आहे, मला हे नाही लागत, दूध असली दे. रडायला लागली बिचारी बाळा. म्हणे आपली परिस्थिती नाही असे दुधाची. कोण देईल दूध? देव देईल, दुसरा कोण देणार? आणि मग त्याने साधना केली. भगवान प्रसन्न झाले. काय पाहिजे? दूध. काय पाहिजे? दूध. त्यांनी दुधाच्या समुद्राचं मॅनेजरच करून टाकलं त्याला. अख्खा समुद्र देऊन टाकला. तेव्हा भक्ती रसाचा जोपर्यंत चव, भक्तीचा रस जोपर्यंत चाकला जात नाही तोपर्यंत माणसं या विषयाला रस मानतात. मुळात विषयाचा काय नाही, विषयात रसच नाही. आपण मानतो.
विषयात रस नाही, आपण अशा प्रकारचं मानतो. आधी लहानपणी मला आठवतंय, लहानपणांचे अनेक खेळ, त्याच्यातला एक खेळ होता बा, ते लिंबोळ्याचं जे मधलं जे बी आहे ते असं बरोबर मधून फोडायचं, त्याच्यातली ती ही काढून टाकायचं ते शेंगदाण्यासारखं, आणि ते टर्फल असं अर्ध टर्फल इथं ठेवायचं आणि वरून बुक्का मारायचं. आता ते कार असलेलं ते चमडीत घुसायचं आणि मजा होते म्हणायचं, आणि ते सगळ्यांनी तसंच करायचं. आता कायची मजा, ते कच करलं किती काय आग होती, तरी मला एकाने मजा म्हणलं की दुसऱ्याने मजा, तशी ही मजा. आनंद, हा आनंद, आनंद, खूप आनंद आहे, चांगला आनंद आहे. चला, तेव्हा संतांना विवेक असतो आणि त्यामुळं संत ते सेवन करतात भक्ती सुखाचं, भक्ती रसाचं. मग कीर्तन रसाचं असेल, कीर्तनामध्ये नामसंकीर्तन असेल, स्वरूप कीर्तन असेल, गुणकीर्तन असेल, लीला कीर्तन असेल, असं वेगवेगळा रस आहे. पूजा करत असताना मिळणारा आनंद असेल, लोटांगण घालत असताना मिळणारा आनंद असेल, प्रदक्षिणा करत असताना मिळणारा आनंद असेल, अशा भक्तीच्या द्वारे जो भक्ती प्रेमाचा आनंद संत लुटत होते, त्या आनंदाची अपेक्षा तुकोबाराय करतात. तुकोबाराय म्हणतात, देवा, संतांनी जे सेवन केलेलं आहे त्यांचं उष्ट, त्याची मला अपेक्षा आहे, ते तुम्ही द्या. सगळ्या पत्रावळी झाडून द्या. जेविले ते संत मागे उष्टावळी, अवघ्या पत्रावळी करोनी झाडा. अवघ्या पत्रावळी झाडा करोनी. जी उष्टावळी आहे ती मी मागतोय. हो म्हटलं, उष्ट कस काय मागता तुम्ही? सोहळ्यात नाही अशा प्रकारचं राहत. तुकोबाराय म्हणतात, सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा, पासोनी सकळा अवघ्या दोरी. या अभंगामध्ये तुकोबारायांनी आपली स्थिती सांगितलेली आहे. तर अर्थातच ती स्थिती अतिशय उच्च आहे, सामान्य आहे असं नाही. त्या स्थितीवर आहे तुकोबाराय की ज्या स्थितीमध्ये सोवळं आणि ओवळं हे दोन्हीही ओवळं झालेलं आहे. तुकोबाराय त्याच्यापासूनही काय झालेले आहेत? वेगळे झालेले आहेत. पासोनी सकळा अवघ्या दोरी, अवघ्या सकळापासोनी दोरी. सगळ्यापासून आम्ही अलग, वेगळं अशा प्रकारचं झालो. तसं तामस राजस या गुणाच्या दृष्टीनं सात्विक गुण बरा, पण मूळ दृष्टीनं हे सगळेच गुण काय आहेत? खराब आहेत. कारण सात्विक गुण असला तरी तो कोणाचा आहे? मायेचा आहे ना, मायेचा अशा प्रकारचा आहे. चिखलाच्या डागापेक्षा, शेणाच्या डागापेक्षा अत्तराचा डाग बरा आहे, पण शेवट तो हे काय आहे? डाग आहे ना. तसं तुकोबाराय म्हणतात, मी जे विटाळ आणि युक्त आहे त्याला ओवळं म्हणतात, विटाळ आणि रहित आहे त्याला काय म्हटलं जातं? सोवळं म्हटलं जातं. विटाळ आणि रहित आणि विटाळ आणि सहित या दोन्ही पासूनही मी वेगळा झालो. सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा. सोवळं आणि ओवळं अर्थातच कर्मशास्त्राची जी आज्ञा आहे, हे सोवळं ओवळं कोणी सांगितलेलं आहे? धर्मशास्त्रामध्ये सांगितलं. कर्मशास्त्रातला तो भाग आहे. आणि कर्मशास्त्राचा अधिकारी आहे देह मी अशा प्रकारची वृत्ती असणारा. मी देह आहे तर तो देह ज्या वर्णामध्ये उत्पन्न झालेला आहे, ज्या आश्रमामध्ये आता सध्या आहे, त्या वर्णाला, त्या आश्रमाला उद्देशून शास्त्र कर्म उपासनेचं प्रतिपादन करतं. तर तुकोबाराय म्हणतात, सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा. सोवळं आणि ओवळं हा कर्मातला भाग आहे आणि यापासून मी वेगळं राहिलो. याचा अर्थ असा आहे की तुकोबाराय त्यावेळेला देहाला आपलं स्वरूप मानत नाहीत, सच्चिदानंदाला आपलं स्वरूप मानतात. आणि मग अशा स्थितीमध्ये सोवळ्या ओवळ्याला काय महत्व आहे? कारण हे सगळे देहाचे अशा प्रकारचे
विभाग आहेत. देहाच नाही तर मग 16 काय आणि ओवळा काय. नाही त्या विटाळ अखंड 16 उपाधी वेगळा जाणीवेच्या जाणीवेची ही उपाधी ज्यांनी जवळ ठेवली नाही. जाणीवन शहाणी व ओझे सांडोनिया दोरी आपण वस्तीकर वर्तत असे संसारी या स्थितीवर आहे. म्हणून 16 ओवळ्या राहिलो निराळा पासोनी सकळा अवघ्या दोरी. कर्मठ माणसाला हे त्याने उत्तर दिलेलं आहे की ते 16 ओवळं तुम्ही बघत राहा. आम्ही त्या 16 नाही ओवळ्यातही नाहीये, त्या सगळ्यापासून आम्ही काय झालोय दुरी राहिलेलो आहे. मग थोडस वेदांत तिथे गेला. अहो म्हटले ते ठीक आहे, तुम्ही कर्माचा चित्त शुद्ध असल्यामुळं मला विक्षेप गेल्यामुळं तुम्ही 16 ओवळ्यापासून बाजूला झालेले आहात. पण या जगाचं जे मूळ तत्व आहे, ज्या तत्वाचं वर्णन परावानी सुद्धा करू शकत नाही, तिथं वैखरी काय करणार आहे. परे हे परते बोलणे खुंटले वैखरी कैसे नाही सांगे. श्रुती सुद्धा नेती नेती म्हणून ज्या तत्वाचं वर्णन करते, अशा प्रकारचं जे तत्व आहे, तर त्या तत्वांना श्रुतीनी संतांनी शास्त्रांनी जाणून देण्याच्या वेगवेगळ्या अशा प्रकारचे रस्ते वापरलेले आहेत. ते तुम्ही जाणून घेणार. तुकाराम महाराजांनी लगेच कानात बोट घातले. ओ वेदांती बुवा जरा थांबा. हे परे परते मज न लगे सांगावे. हे परेच्या जे पलीकडे आहे ना, त्याच्याविषयी तुम्ही मला काही सांगू नका. मला इथं संतांच्या उष्ट्याची काय आहे अपेक्षा आहे. मी ते उष्ट मागायला इथं आलेलो आहे आणि तुम्ही कुठं इथं प्रवचन लावलं. त्याविषयी भगवंतांनी आम्हाला चांगल्या प्रकारचं समजून सांगितलेलं आहे. हे तो बरे देवे शिकवलेले. भगवंतांनी आम्हाला ते शिकवलेलं आहे. सत्य पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निरसो निसंदेह बुद्धी भेद. तेव्हा भगवंतानीच अंतःकरणामध्ये प्रगट होऊन म्हणा किंवा बाबाजी चैतन्याच्या रूपाने म्हणा तुकोबाऱ्यांना तत्वाचं स्वस्वरूपाचं यथार्थ अशा प्रकारचं ज्ञान करून दिलं असल्यामुळं तुकोबारे त्याविषयी निसंदिग्ध होते. वैष्णव आत्मसाक्षात्कार झाल्यानंतरही भक्ती रसाची आवड सोडत नाहीत. याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था तया ते मी माथा मुकुट करी. या अवस्थेत तुकोबाराय गेलेले असल्यामुळे त्यांनी सांगितलंय बा पांडुरंगाने मला त्या तत्वाबद्दल चांगलं शिक्षण दिलेलं आहे, तेव्हा तुम्ही काय मला हे सांगू नका. आणि आम्ही आता कोणाच्या अधीन होतच नाही, कोणाचं काय ऐकायचं कारणच नाही राहिलेलं. दुसऱ्या ते आम्ही नाही आतळत जाणून संकेत उभा असे. बस देवाचा संतांचा संकेत जाणून आम्ही या साधनामध्ये उभे आहे. आता कोणाचं अधीन होण्याचं कोणाचं ऐकण्याचं काही आवश्यकता गरज राहिलेली नाही. बस मी या ठिकाणी जो उभा आहे ना तो एवढ्याच करता. कशा करता? येथे काही कोणी न धरावी शंका. या ठिकाणी दुसरी कोणीही माझ्याविषयी शंका घ्यायचं कारण नाही. यांचा मूल गेला असेल का, आणि यांचा विक्षोभ गेला असेल का, आणि यांचं आवरण गेलं असेल का, यांना काही कर्तव्य आहे का, आमकं आहे का, अशी कुठलीही माझ्याविषयी शंका घेण्याचं कारण राहिलेलं नाही. ते सगळं कर्तव्य मी काय झालेलं आहे पूर्ण केलेलं आहे, अर्थात कृतकृत्य झालेलो आहे. मला संसारिक पदार्थाचीही अपेक्षा नाही म्हणून त्याविषयी कर्तव्य नाही, आणि परमार्थातलं जे साध्य आहे तेही प्राप्त करून घेतलं असल्यामुळं त्याच्याविषयी मला काही कर्तव्य राहिलेलं नाही. तेव्हा येथे काही कोणी न धरावी, कोणीही याविषयी कुठलीही शंका देऊ नये. बस मला फक्त एकच पाहिजे, माझं चाड एका भोजनाची. संतांनी जे सेवन केलेलं आहे अर्थात भक्ती प्रेम सुख, बस त्याची इच्छा आहे. त्याच्याकरता मी या ठिकाणी उभा आहे. ते मला हवं आहे आणि ते देणारा परमात्मा आहे. मी त्याच्याकडे अशा प्रकारची मागणी करतोय.
नाही शिल्लक तर संतांच्या पत्रवाड्यावर असलेलं ते द्या, पण मला इच्छा कशाची आहे? जेवणाची. जेवणाकरता मी इथं आलेलो आहे. जेवल्याशिवाय तसा जाणार नाही. मला या जेवणाची चट लागलेली आहे. लाचावला तुका मारी तसे जड. त्या जेवणाला तुकोबाराय लाचावलेले होते. प्रेम सुखाच्या उपभोगाला तुकोबाराय लाचावले. महाराज हे वैष्णव या सुखाकरता एवढे लालायत असत. मोक्ष नको म्हणता तो. आता मोक्ष म्हणजे सा काष्टा सा परागती. मोक्ष म्हणजे पुन्हा दुःखाचा तिथं काय नाही, संबंध नाही, जन्म नाही, मरण नाही, काहीच नाहीये. त्या मोक्षाला सुद्धा वैष्णव म्हणतात नाही देवा, नाही नंतर बघू ते मोक्षाचं. तो आमचं स्वरूपच आहे, तू काय करणार आहे त्याच्यामध्ये. सर्वात्मक पण माझे हिरोनी नेतो कोण. तुका म्हणे आहे तुझे हे सकळ, कोणी आहे क्या काळे देई मग. सध्या आम्हाला मोक्षाची नाही अपेक्षा, खिशात घालून आम्हाला सध्या या प्रेम सुखाची, प्रेम रसाची चट लागलेली आहे, आवड लागलेली आहे. आणि तो लाचावलेला तुका झड मारी तसे धावून अशा प्रकारचा गेलेला आहे त्या ठिकाणी. देवा द्या, देवा द्या अशी ज्या वेळेला तुकोबारांनी आग्रहाची मागणी केलेली आहे, त्यावेळेला मग भगवंतानीही तुकोबारांची इच्छा काय केली? पूर्ण केली. पुरविले कोड नारायणे. नारायणे कोड पुरविले. भगवंतानी ती अपेक्षा तुकोबारांची पूर्ण केलेली आहे. भगवंत ठरलेच आहे. ज्ञानोबारांनी म्हटलेलं आहे ना, का सेवा म्हणती तरी आड प्रेमसे. जया माझी सायुज्याची चाड तरी त्याची पूर्वी कोड. माझी भक्ती करून जर मोक्षाची कोणी अपेक्षा करत असेल तर त्याची इच्छा मी पूर्ण करतो, त्याला मुक्त करतो. आणि काही म्हणत असतील आम्हाला मुक्त नाही व्हायचं, प्रेमसुखाचा आनंद भोगायचा आहे, तुझी सेवा करायची आहे, तर ठीक आहे. मग त्यांना मी काय देतो? प्रेम अशा प्रकारचं देतो. वाटितो हे प्रेम उचिताचा दाता. तुकोबारांनी त्या प्रेम रसाची अपेक्षा केलेली आहे आणि भगवंतांनी तुकोबारांची ती इच्छा पूर्ण केली. पुरविले कोड नारायणे. सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा, पासोनी सकळा अवघ्या दुरी. उद्या गीता जयंती. काही निरोप आला का तिकडे? काही बोर्ड वगैरे लागलाय का? श्री